नमस्कार मित्रांनो, अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे. कारण आपली बोर्ड सीईटी नीट जेईची परीक्षा आता अगदीच जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आपण सुरू केलेली ही PYQ सिरीज याच्यातला टॉपिक नंबर 2 तो म्हणजे सोल्युशन. आणि सोल्युशनच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. कारण यानंतर आपला जो तिसरा टॉपिक आहे आयोनिक इक्विलिब्रिया, त्याचे व्हिडिओज तुमच्या भेटीसाठी येणार आहेत. सो मूव्हिंग टू द लास्ट व्हिडिओ ऑफ द टॉपिक सोल्युशन. चलो पहा, क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे मित्रांनो. व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा वेपर प्रेशर म्हणजे असतो मित्रांनो P1 क्वेश्चन मार्क. कंटेनिंग 0.1 मोल ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दिलेले आहे तुम्हाला. किती दिलेले आहे? 0.1 मोल. सोल्यूट डिझॉल्व्ड इन 16.2 ग्रॅम्स ऑफ वॉटर. त्यासाठी सॉल्व्हंटचं वॉटरचं जे मास आहे, सॉल्व्हंट आहे ना वॉटर, त्याचं मास जे आहे ते किती दिलेलं आहे? 16.2 ग्रॅम्स दिलेलं आहे. आणि तुम्हाला सॉल्व्हंटचा जो वेपर प्रेशर आहे तो दिलेला आहे P10 ऑलरेडी दिलेला आहे. किती दिलेला आहे? 24 दिलेला आहे. मोलार मास ऑफ वॉटर म्हणजेच तुम्हाला M1 सुद्धा दिलेला आहे मित्रांनो. M1 किती दिलेला आहे? तर तो दिलेला आहे 18. आता हा सगळं जर डेटा तुमच्याकडे आला तर तुमचं अर्ध काम झालेलं असतं. कसं झालेलं असतं? कारण याच्यावरून तुम्हाला अंदाज यायला पाहिजे की कुठला फॉर्म्युला आपण लावला पाहिजे. सो आपल्याकडे ज्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि ऑस्मोटिक प्रेशर, त्यापैकी हा न्यूमेरिकल तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कुठल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर आहे. मी माझं काम सुरू करणार आहे. चलो, सो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला असतो मित्रांनो डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू W2M1 आणि M2W1. आता इथं थोडासा विषय काय आहे की तुम्हाला W2M2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे डायरेक्ट दिलेले आहेत, त्यामुळे आणखी काम सोपं झालं. याला थोडंसं मॉडिफाय करतो आणि हे पण तुम्हाला जे काढायचं आहे त्या फॉर्ममध्ये म्हणजे याच्या फॉर्ममध्ये लिहितो डेल्टा P. ते कसं असेल? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन P1 डिवायडेड बाय P10. ह्यालाच मी इलॅबोरेट केलं. आणि समोर सुद्धा ह्या W2M2 ची गरज नाही कारण N2 डायरेक्ट दिलेला आहे M1 डिवायडेड बाय W1. आता तुमच्याकडे रिक्वायर्ड फॉर्म्युला आलेला आहे. तुमचं अर्ध काम झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला व्हॅल्यूज पुटअप करायचे, तुमचं आन्सर येऊन जाईल. पहा, P1 नॉट ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला. किती दिला आहे मित्रांनो? तर तो दिलेला आहे 24. ओके नाही, डिवायडेड मायनस P1 आहे डिवायडेड बाय P1 नॉट परत एकदा 24 इज इक्वल टू, तुम्ही चेक करू शकता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती आहेत? 0.1 आहे मित्रांनो, 0.1 इंटू त्यानंतर M1 मोलार मास ऑफ वॉटर सॉल्व्हंटचं दिलेलं आहे 18 डिवायडेड बाय तुम्हाला जो दिलेला आहे W1 म्हणजेच वेट ऑफ वॉटर ते दिलेलं आहे 16.2. ते पण आपण इथे घेतोय. सो जर हे सगळं सॉल्व केलं तर तुम्हाला P1 ची व्हॅल्यू मिळणार आहे. देअरफॉर आता पहा, अगोदर सॉल्व करून घेऊयात. 18च्या टेबलमध्ये 162 आहे. हे डेसिमल पॉईंट इकडे जाऊ द्या, ह्याला पण इकडे जाऊ द्या, हे कॅन्सल होईल. याचा 162 राहील. 18 1 18 18 9 162. सो 1/9 राहिलं. हे 24 तिकडे घेऊन जावा. 24 मायनस P1 इज इक्वल टू 24/9 होईल मित्रांनो. सो 24 ला 9 ने जर डिवाइड केलं तर किती येतं पहा? 9 2 18 9 3 27 9 2 18 6 राहिले मित्रांनो, 60 होतात. 9 म्हणजे 9 54. सो 2.6 घेऊयात आपण. देअरफॉर P1 इज इक्वल टू काय येईल? तर 24 मायनस 2.6 करा आणि P1 बरोबर तुमच्या लक्षात येईल 24 मधून 2.6 वजा करा, ती तुमची P1 व्हॅल्यू असेल. किती येतं हे? 21 पॉईंट समथिंग, 21.4 जर म्हटलं तर त्याच्या आसपास उत्तर तुम्हाला कुठं दिसतंय? 12 15 18 डी. सो या पद्धतीने सोल्युशनचे न्यूमेरिकल्स तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. फक्त स्टे ट्यून, व्हिडिओज बघत राहा आणि पेपर घेऊन वही पेन घेऊन बसा, म्हणजे प्रॅक्टिस तुमची वाढली पाहिजे. तुम्ही सुद्धा स्वतः सॉल्व करून बघितले पाहिजे हे क्वेश्चन्स. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया आपण. कार्बोनेटेड वॉटर म्हणजे कुठल्याही कोल्ड ड्रिंक जे असतात मित्रांनो, ह्या सगळ्या कोल्ड ड्रिंक्समध्ये काय आहे? इज अन एक्झाम्पल ऑफ सोल्युशन ऑफ. तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये CO2 डिझॉल्व असतो. सो CO2 गॅस आहे, डिझॉल्व्ड इन वॉटर, सॉल्व्हंट वॉटर आहे. सो गॅस इन लिक्विड असं सोल्युशन कुठं आहे? गॅस इन लिक्विड. आपलं जे उत्तर आहे ते हे येणार आहे कार्बोनेटेड वॉटरसाठी, गॅस इन लिक्विड.
नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग प्रॉपर्टीज. तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट पाहिजे. कधी इथे इनकरेक्ट लिहिलेलं असतं, कधी करेक्ट लिहिलेलं असतं, कधी नॉट लिहिलेलं असतं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं असते. करेक्ट कोणते बघणार आहे. द ऑस्मोसिस इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. नाही विद्यार्थी मित्रांनो, ऑस्मोसिस नाही तर ऑस्मोटिक प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते, त्यामुळे पहिला ऑप्शन असू शकत नाही. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट इज लोअर. हां, हे बरोबर आहे. सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी होतो सॉल्व्हंटपेक्षा दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट ॲट एनी गिव्हन टेम्परेचर. सो दिस इज द 100% करेक्ट स्टेटमेंट. आणि पुढे कुठेही कन्फ्यूज होण्याचा काही विषय ठेवला नाही त्यांनी, त्यामुळे पुढचं न बघण्यातच मजा आहे. तुम्ही चेक करू शकता स्वतः, कारण हेच करेक्ट ऑप्शन आहे. व्हॉट इज द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ गॅस कॉन्स्टंट आर in terms of liter atmosphere per Kelvin per mole. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्याचं उत्तर असतं 0.082. कॅल्क्युलेट द वेंट ऑफ फॅक्टर ऑफ 0.15 मोलार सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. तुम्हाला आय ची व्हॅल्यू विचारली मित्रांनो, किती असेल. त्याच्यासाठी मोलॅलिटी दिलेली आहे किती दिलेले 0.15 दिलेले आहे. सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इफ इट फ्रीजेस. मग फ्रीजेस म्हणलंय सोल्युशन तर डेल्टा टी एफ काय होणार 0 मायनस मायनस डबल प्लस होऊन जाईल. 0.5 घेऊन टाकूया डेल्टा टी एफ. के एफ त्यासाठी दिलेलं आहे ऑलरेडी मित्रांनो. किती दिलेलं आहे 1.86 दिलाय. विचारलंय काय तुम्हाला वेंट ऑफ फॅक्टर. आपल्याकडे फॉर्म्युला असतो डेल्टा टी एफ इज इक्वल टू आय इंटू के एफ इंटू एम. सो देअरफॉर आय इज इक्वल टू रिअरेंज द फॉर्म्युला डेल्टा टी एफ अपॉन के एफ इंटू एम. Put the values, you will get the answer. डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे मित्रांनो, किती आहे 0.5 डिवायडेड बाय के एफ किती आहे 1.86. बहुतेक तेवढाच आहे ना. हां तेवढाच. इंटू मोलॅलिटी किती दिलेली आहे तर मोलॅलिटी 0.15 अशीच दिलेली आहे. कन्फर्म करण्यासाठी बघितलं मी. आता जर तुम्ही पाहिलं तर हे कॅल्क्युलेशन खूप सिंपल आहे मित्रांनो. पहा काय करायचं आहे की सरळ सरळ तुम्ही जर इथे विचार केला तर थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. काय याला आपण अगोदरच काय करूयात 15 ने ह्याला गुणाकार करून घेऊयात. पहा 0.5 डिवायडेड बाय 15 सख्खी 90, 15 8 20 90, 29 ला 9 हाच्याले 12, 15 1 15 10 25 26 27 आणि डेसिमल पॉईंट 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे हे 0.27 येत आहे. तर याला असं करूयात का आपण 5 भागिले 2.79 असं केलं मी. हो नाही 5 डिवाइड बाय 2.79. पण 2.79 म्हणजे हे जवळपास 3च्या आसपास आहे. मग याला जर आपण असं केलं 3 ने जर डिवाइड केलं तर उत्तर काय येते बघूया. 3 ने डिवाइड करतो ना आपण. सो 1च्या पुढे उत्तर येणार आहे 3 1 3 पॉइंट 2 राहिले मित्रांनो. 3 6 18 1.6 आहे. पण आपण ह्याला 3 केलंय म्हणजे आपलं उत्तर काय झालं आहे त्यापेक्षा कमी आलं. मग हे जे उत्तर आहे त्याच्यापेक्षा 1.6 पेक्षा थोडं जास्त पाहिजे उत्तर. 1.6 पेक्षा जास्त कोणतं आहे 1.12 असू शकत नाही, 1.25 असू शकत नाही, 1.45 असू शकत नाही. 1.6 पेक्षा जास्त एवढं एकच आहे म्हणजे हेच आपलं उत्तर असेल. सो या पद्धतीने आपल्याला स्पीडअप करता येतात न्यूमेरिकल्स. हो की नाही. चलो नेक्स्ट, कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. मित्रांनो डेल्टा पी तुम्हाला विचारत आहे ते डेल्टा पी अपॉन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. फक्त लोअरिंग नाही तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा पी आपण P10 विचारत आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 46 ग्रॅम्स ऑफ नॉन व्होलेटाइल सॉलिड W2 तुमच्याकडे 46 आहे. इन 162 ग्रॅम्स ऑफ वॉटर. वॉटरचं पण तुम्हाला दिलेलं आहे किती 162. मोलार मास ऑफ वॉटर किती असतं माहिती आहे तुम्हाला 18 असतं. अजून काय आहे M2 नाही हे M1 आहे. M1 आहे. अजून काय आहे तर मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट ते पण दिलेलं आहे मित्रांनो. M2 पण दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 46. मग तुमच्याकडे परत एकदा फॉर्म्युला कुठला आहे मित्रांनो. सो डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू आपण काय घेतो W2 M1 डिवायडेड बाय M2 W1. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. डेल्टा पी अपॉन P10 हे तर आपल्याला काढायचं आहे. आता W2 ची व्हॅल्यू किती आहे W2 46 आहे मित्रांनो. इंटू M1 मोलार मास ऑफ वॉटर 18 आहे मित्रांनो. M2 किती आहे मित्रांनो M2 दिलेला आहे 46 46. W1 ची व्हॅल्यू बघा 162 आहे. सो
मला वाटत नाही की कॅल्क्युलेशनमध्ये काही दम आहे. 46 × 46 ओके. 18 × 18 18 90 162च येणार आहे. सो 1/9चं ॲन्सर काय येतं मित्रांनो 0. पहा 9 1 9 तरी पण 1 उरतात म्हणजे परत 10 9 1 9 0.11 कुठं आहे पहा 0.89 0.046 0.11 हेच उत्तर येते. लक्षात आलं. सो खूप सोपे कॅल्क्युलेशन्स असतात, घाबरायचं अजिबात नाही. जिथं तुम्हाला भीती वाटते मित्रांनो तिथंच त्याच पॉईंटवरती अटॅक करायचा असतो. फिजिकल केमिस्ट्री आपल्या केमिस्ट्रीमधला सगळ्यात टफेस्ट पोर्शन आणि त्यासाठीच मी सुरुवात केलेली या वर्षीच्या बोर्ड CET नीटसाठी फिजिकल केमिस्ट्री. अजून खूप काही आपल्या चॅनलवरती येणार आहेत, खूप काही छान छान व्हिडिओज, वन शॉट सिरीज, PYQ सिरीज, वेगवेगळे PYQचे पेपर्स, हे सगळं आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी अजूनही चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि हे शेवटचे काही 2 क्वेश्चन्स तुमच्यासाठी मी देत आहे. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. पहा परत एकदा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा क्वेश्चन आलेला आहे. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज. प्युअर सॉल्व्हंट मग मी काय करतो डायरेक्ट ह्याचा डिफरन्स तर लिहावाच लागेल. P1 0 - P1 करूयात अपॉन P1. हेच तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट तो किती दिलेला आहे 32 आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन तो किती दिलेला आहे 30. सो 32 - 30 करून टाकू डिवाइड बाय प्युअर सॉल्व्हंटचा 32 आहे. हे किती येतं मित्रांनो 2/32 म्हणजे हे किती आलं 1/16. 1/16 म्हणजे किती आलं बघा 0.10 झालं. परत एकदा 0 100 झालं. 16×96 0.06 आणि तेच विचारलेलं आहे आपल्याला रिलेटिव्ह लोअरिंग. 0.06 कुठल्या ऑप्शनमध्ये हे नाही हे नाही हे नाही हे आहे. सो हेच उत्तर आपलं येणार आहे. तुम्ही पुढं जर कॅल्क्युलेशन केलं तर 0.0625 येते ते. 49 कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन म्हणताय म्हणजेच M काढा म्हणताय ते. इफ इट्स डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF तुम्हाला दिलेला आहे किती 0.18. KF सुद्धा त्यासाठी दिला मित्रांनो 1.6. सो मोलॅलिटी इज इक्वल टू काय येईल तर डेल्टा TF इज इक्वल टू असते पहा KF इंटू M. देअरफॉर M इज इक्वल टू काय येईल तर डेल्टा TF अपॉन KF. संपलं. डेल्टा TF तुमच्याकडे आहे मित्रांनो ऑलरेडी 0.18 डिवायडेड बाय KF 1.6 आहे. सो लक्षात घ्या खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे. डेसिमल पॉईंट उडवा 1.8 डिवाइड बाय 16 करा. 1.8 डिवाइड बाय 16 मला वाटतं खूप सोपा विषय हा. 0.18 झालं. 16 1 16 16 आणि किती 18 2 म्हणजेच किती होतील 20. तर परत एकदा काय करा 16 1 16च. 0.11च्या आसपास कुठं उत्तर आहे पहा नाही 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 म्हणजे हे आपलं उत्तर असेल. सो या पद्धतीने आपल्याला ॲन्सर्स काढता येतात. मित्रांनो इथं तुमचे सर्व क्वेश्चन्स जवळपास झालेले आहेत. लक्षात ठेवा सोल्युशनच्या या टॉपिकचे जवळपास 50 PYQs तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो. तुम्हाला हे सर्व क्वेश्चन्स आवडले असतील आणि अजूनही तुम्ही मागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर प्लेलिस्टला जा, सर्व व्हिडिओज पहा. इवन द सॉलिड स्टेटचे सुद्धा असेच 50 PYQs तुमच्यासाठी आणले होते. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपला टॉपिक नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रियामध्ये. चला तर मग गुड नाईट.